फ्रेंड, आज आपण ना ओल्या खोबऱ्याचे करंज्या बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे हे ओलं खोबरं किसून घेतलं आहे। त्यानंतर मी इथे गॅस पेटवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण सारण तयार करणार आहोत। तर इथे मी सारण तयार करण्यासाठी इथे हे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं आपण हे थोडंसं असं परतून घ्यायचं आहे। तुम्ही ह्या खोबऱ्यामध्ये तूप पण घालू शकता। आता आपण हे ना खोबरं 2-3 मिनिटासाठी परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गूळ घालायचा आहे। गूळ मी पहिल्यांदाच वेळीवरती किसून घेतलेला आहे। जर तुम्हाला असं किसून घ्यायचं नसेल तर गुळाची पावडर येते ती घेतली तरीही चालेल। आता आपण हे ना गूळ आणि खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून या गुळाचे जे खडे असतात ना ते राहिले नाही पाहिजे। या गूळ आणि खोबऱ्यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर सुद्धा घालायची आहे। हे बघा, वेलची पावडरने खूप छान असा याला टेस्ट येते। हे बघा, मी हे परतून घेणार आहे छानपैकी असं। आता हे आपण व्यवस्थित सारण तयार करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ते। हे बघा, इथे आपलं ना हे सारण तयार झालेलं आहे। खूप छान असं झालेलं आहे। तयार झालेलं सारण आता आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपलं सारण तर तयार झालेलंच आहे। आता आपण करंजी बनवण्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता या गव्हाच्या पिठामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मळून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मैद्याचं पीठ वापरलं तरीही चालेल। पीठ मळते वेळी एकदम पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर आपलं हे कणिक मऊ होऊ शकतं। त्यामुळे आपण थोडं थोडं करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे। आता आपण ना इथे छोटासा एक गोळा घ्यायचा आणि इथे ही पात लाटून घ्यायची आहे करंजीची। छोटीशी अशी पोळी छोटीशी। आता याच्यामध्ये आपण ना ते सारण बनवलेलं आहे ते भरून घ्यायचं आहे। आता हे तुम्ही छोटी मोठी अशी करंजी बनवू शकता। तर आता सारण किती भरायचं हे तुमच्यावरती आहे, कमी भरायचं जास्त भरायचं, जशी तुम्ही करंजी बनवणार आहात त्याच्यावरती त्याप्रमाणे आपण सारण भरायचं। इथे बघा मी कशा पद्धतीने सारण भरलेलं आहे। आता आपण काय करायचं, हे साईडला ना पाणी किंवा तेल किंवा तूप काही तुम्ही लावू शकता, असं साईडला कडेला लावून घ्यायचं, जेणेकरून हे करंजी आपली तेलामध्ये टाकल्यावरती खोलणार नाही। त्यामुळे आपण हे असं लावून घ्यायचं आहे। आता हे आपण बंद करून घ्यायची अशा पद्धतीने बघा, आणि आपण हे कट करणार आहोत। जर तुमच्याकडे करंजीचा साचा असेल ना तर त्यामध्ये बनवलं तरीही चालेल। आता मी इथे हे बघा साईडने माझ्याकडे चिरण आहे बघा अशा पद्धतीचं, त्याने मी हे कट करणार आहे। आता मी इथे ना कट करून गेलेलं आहे आणि जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे ना साईडचं ते मी बघा काढून घेतलेलं आहे। खूप छान अशी बघा याला डिझाईन पण आलेली आहे कट केल्यावरती। आता हे ना मी करंजी काढून एका डिशमध्ये ठेवणार आहे आणि बाकीच्या पण करंज्या अशाच करून घेणार आहे। आणि एका साईडला मी तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे। ते बघा, तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण या करंज्या सोडायच्या आहेत। करंजी तळतेवेळी तेल आपण चांगलं गरम करून घ्यायच्या। हे बघा, तेल गरम असेल ना तर आपली करंजीला चांगला कलर पण येतो आणि चांगली दोन्ही साईडने भाजली जाते। आणि या गव्हाच्या पिठाच्या करंज्या ना एकदम खायला तर एकदम खूपच छान असे लागतात। जर तुम्ही एकदा कधी केला नसाल ना तर नक्की करून पहा। हा कोकणातील पारंपरिक असा पदार्थ आहे
हा गणपतीला या अशा पद्धतीच्या करंज्या कोकणामध्ये केल्या जातात, ओल्या नारळाच्या. इथे तुम्ही पाहू शकता बघा, करंजीला खूप छान असा कलर आलेला आहे. दोन्ही साईडने आपण छान असे भाजून घेतले ना का कलर एकदमच खूपच छान असा येतो आणि खायला पण एकदम कुरकुरीत अशी लागते. आता मी तुम्हाला ही करंजी ना काढून दाखवणार आहे. अशाच काही रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे. जर तुम्ही पाहिला नसाल ना तर नक्की पहा आणि त्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहता हेही सांगा, म्हणजे मला कळेल माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचत आहेत ते. चला तर मग आपली करंजी तयार झालेली आहे.